क्षमतेने परिपूर्ण असण्याची अवस्था म्हणजे सामर्थ्य, अशी सामर्थ्याची व्याख्या करता येते. सामर्थ्य या शब्दात अर्थाच्या अनेक छटा आहेत. कॅपॅसिटी, पॉवर, स्ट्रेंथ अशा अनेक अर्थाने सामर्थ्य शब्द उपयोजला जातो. अनेक संतांनी मनाच्या स्वरूपाचे कार्य आणि सामर्थ्याचा विचार केलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी वाया मन हे नाव, एरवी तरी कल्पनाची सावेव, जयाचे नि सवे जीव, दशावस्तू असे वर्णन केलेले आहे. सामर्थ्य हे बुद्धीशी बाहेरी, अहंकाराच्या उरावरी, ऐशी ठाई माझारी, बळियावले हे मनाचे स्वरूप आहे. ज्याच्या संगतीत आत्मवस्तूला जीवनदशा प्राप्त होते, जे प्रवृत्तीचे मूळ आहे, जे कामाला बळ देते, जे अखंड अहंकाराला छळत प्रेरणा देत असते, असे मनाचे सामर्थ्य आहे. जे आशा, अपेक्षा, कामना वाढवते, कितीही मिळाले तरी समाधान होऊ देत नाही, अधिक आशा वाढविते, योग्य क्षेत्राची भीती निर्माण करणारे मन सामर्थ्य टिकू देत नाही. आणि हे होऊ द्यायचे नसेल तर भगवंताचे अधिष्ठान हवे असते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य अनेक प्रकारचे असते. शारीरिक, बौद्धिक सामर्थ्य महत्त्वाचे आहे. शरीराने धडधाकट, बलदंड असणारी व्यक्ती मनाने दुबळी असू शकते. एखादी काटकोळी व्यक्ती मनाने सामर्थ्यशाली असू शकते. व्यक्तिपरत्वे सामर्थ्याची गुणवत्ता बदललेली असते. काही व्यक्ती काही कौशल्य आत्मसात करून सामर्थ्यशाली होतात. कराटे शिकलेली व्यक्ती शरीराने बलदंड असणाऱ्या व्यक्तीवर मात करू शकते. स्त्री पुरुषाचा विचार करता स्त्रीला सतत दुबळी समजले जाते, पण स्त्री ही दुबळी नसते. ती पुरुषापेक्षा सहनशील असते. फक्त तिला संधी मिळायला हवी. मेणाहून मऊ आणि वज्राहून कठोर अशी देणगी असणाऱ्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, संशोधन आणि इतर सर्व क्षेत्रात सामर्थ्यशील, सहनशीलतेची सेवा आणि मातृत्व अशी गुणी सामर्थ्यशाली महिला आपणास लक्षात घ्यावी लागते. प्राचीन काळातील गार्गी वचकणू मिथिलेच्या जनक राज्याच्या दरबारातील नवरत्नापैकी एक होती. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ माता, उच्च समाजाच्या छळाला विरोधाला न जुमानता महात्मा फुलेबरोबर समर्थपणे उभ्या राहिलेल्या सावित्रीबाई फुले, बलाढ्य इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा देणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, कठोरपणे पाकिस्तानला नामोहरण करून बांगलादेश निर्माण करणाऱ्या इंदिरा गांधी, पती निधनानंतर अकबराच्या सेनेसमोर सामर्थ्यपणे उभी राहिलेली राणी दुर्गावती, लहानपणापासून संशोधनाचा वेध घेणारी आणि आकाशात भरारी मारणारी कल्पना चावला, कुष्ठरोगाची सेवा करणाऱ्या साधना आमटे, भारतातील पहिल्या IPS अधिकारी, मसुरी येथील राष्ट्रीय अकादमीत 380 पुरुषाबरोबर एकट्या असणाऱ्या किरण बेदी, तिहार कारागृहाच्या मुख्य अधीक्षक असताना तेथे केलेल्या सुधारणांमुळे ज्यांना 1984 रेमन मॅगेसिस पुरस्काराने सन्मानित केले गेले, विविध महत्त्वाची पदे समर्थपणे सांभाळत 2003 संयुक्त राष्ट्रसंघात महासचिवपदी विराजमान झालेली किरण बेदी अशा कितीतरी सामर्थ्यशील महिला आपल्या लक्षात येतात. त्यांना कोण आपला म्हणणार? फक्त कोणत्या तरी कारणाने आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी त्यांना पुरुषापासून दूर व्हावे लागते. निरपेक्षपणे समाजाला काहीतरी देण्याची वृत्ती महिलातच अधिक असल्याचे दिसते. आपला भारत देश अतिशय सामर्थ्यशाली देश आहे. कृषीप्रधान देश असून कृषी उत्पन्नाच्या बाबतीत सामर्थ्यशाली आहे. संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने खूप प्रगती केली आहे. इस्रोसारख्या प्रक्षेपणात अग्रेसर असलेल्या संस्थेचे कार्य लक्षात घ्यावे लागते. मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान हे इस्रोचे ब्रीदवाक्य आहे. इस्रोने 18 मे 1984 पोखरण येथे हसरा बुद्ध या सांकेतिक नावाने पहिला अणुस्फोट घडवून संपूर्ण जगाला आपल्या सामर्थ्याची प्रत्यक्ष कल्पना दिली. सत्याग्रहाच्या, शांततेच्या सामर्थ्याने स्वातंत्र्य लढाई लढता येतो हे महात्मा गांधीने जगाला दाखवून दिले. विविध संशोधन क्षेत्रात भारत हा सामर्थ्यशाली म्हणून ओळखला जातो. जगातील कोणत्याही देशात नैसर्गिक संकटात सापडलेल्या तर भारत समर्थपणे त्या देशाला सर्व प्रकारची मदत करतो. भारत संरक्षणाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण, परिपूर्ण, आधुनिक शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञानाने अतिशय सामर्थ्यशाली झाला आहे. कोरोना काळात संशोधन करत मेड इन इंडिया लस तयार करून करोडो नागरिकांना मोफत लस दिली. कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून जवळजवळ 150 देशांना लस देणारा भारत हा एकमेव देश आहे.
आज जगातील सारे देश सामर्थ्यशाली भारताकडे सन्मानाने पाहत आहेत. मानवी जीवनात वैराग्य ही अवस्था अतिशय महत्त्वाची आहे. वैराग्य म्हणजे जीवनात आलेल्या सर्व गोष्टींचा त्याग करणे, संसाराचा त्याग करणे, पती, पत्नी, मुलं, आप्त नातेवाईक, मित्र, मैत्रिणी या साऱ्या नात्यांचा त्याग करणे. माणसाच्या जीवनात बाल्यावस्था, तारुण्यावस्था, युवावस्था आणि प्रौढावस्था या महत्त्वाच्या जीवनावस्था आहेत. पूर्वी सर्वसामान्यपणे प्रौढावस्थेत सर्वसंग त्याग करून व्यक्ती हिमालयात जात असे. असे जाणे फार कठीण होते. मोहमायाचा त्याग करणे फारच कठीण असते. तरी प्रौढ अवस्थेत साऱ्यांचा त्याग करून माणसे बाहेर पडत असत. पांडव असे साऱ्या राजवैभवाचा त्याग करून राजवाड्याबाहेर पडले होते. आज असे वैरागी होणे फार कठीण आहे. मोह माया टाळणे आजच्या मानवाला शक्य होत नाही. राजकारण्यांचे एवढे जास्त वय झाले, त्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, तरी राजकीय पदांचा मोह त्यांना टाळता येत नाही. वय झालेल्या सर्वसामान्य माणसांनी जावे तरी कुठे? मुलं नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दूर गेलेली किंवा मुलांना सुनेला म्हातारे आई वडील सासू सासरे नकोशे झालेले असतात. त्यातून प्रौढाश्रमाची संकल्पना बाहेर आली. काही धर्मात सर्वसंगत परित्याग करून वैराग्य स्वीकारले जाते, पण ते त्या धर्मातच राहून त्या धर्मीयाकडून सेवा करून घेतात, आश्रम उभे करतात. याला वैराग्य तरी कसे म्हणावे? भगवद्गीतेनुसार वैराग्याचा अर्थ संसारापासून मुक्तता, संसाराला मागे टाकून निस्संग होऊन त्यागमय जीवन जगणे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मानुसार संसाराच्या सर्व घटकापासून, कार्यापासून विरक्त होणे म्हणजे वैराग्य. वैराग्य, विराग, साऱ्या मोहापासून मुक्त होणे. महर्षी पतंजली असे म्हणतात की दृष्टानुश्रविक विषय वितृष्णश्च वशीकार संज्ञा वैराग्यम. सर्व संतांनी संसाराचा त्याग करून विठ्ठलाला, पांडुरंगाला आपलेसे केलेले दिसते. त्यासाठी संसाराकडे पाठ फिरून भारतभर भक्तीचा महिमा गात फिरणारे संत नामदेव आपले कार्य संपले, आता जगायचे कशाला, जगण्याचे काही प्रयोजनच राहिले नाही म्हणून समाधी घेणारे संत ज्ञानेश्वर आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. संत तुकाराम तर वैराग्याचे आदर्श महामेरू आहेत. संत तुकारामाची विठ्ठल भक्ती ही फक्त त्यांच्या वाणीतच नव्हती, तर ती त्यांच्या अंतःकरणात वास करत होती. वैराग्याच्या कसोटीला आत्मानुभवातून निर्माण झालेली अभंग निर्मिती लक्षात घ्यावी लागते. त्यांच्या जीवनातील घटना आणि संत तुकारामाचे वागणे लक्षात घ्यावे लागते. संत तुकारामाचा रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, वेद, पुराणांचा अभ्यासही महत्त्वाचा आहे. त्यांची भक्ती अंधश्रद्धाळू नव्हती. त्यामुळेच ते समाजात दिसणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीवर प्रहार करताना दिसतात. दांभिक, पाखंडी, खोट्या साधूवर त्यांनी जी टीका केली ती त्यांची विशुद्ध पारमार्थिक जीवन जगण्यासाठी त्यांनी जी जीवनसूत्रे अंगीकारली त्यातूनच दिसते. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुला, तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा, असे म्हणणारे संत तुकाराम महाराज प्रत्यक्ष जीवनातही वैराग्याची भूमिकाच पाळताना दिसतात. घरात वडिलोपार्जित सावकारी असताना दुष्काळ पडल्यावर त्यांनी साऱ्या सावकारी वाह्या पाण्यात बुडवून सर्वांना कर्जमुक्त केले. त्यांनी वैराग्याला आलिंगन दिले, वैराग्यच आपलेशे केले. त्यातून आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यत्न करू, असे सहज म्हणणे सोपे नव्हते. माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता. आई मेली, आईची सारी चिंता हरली, असे म्हणणारे तुकाराम मूर्तिमंत वैराग्याचे प्रतीक होते. अण्णांना करून त्यांची पत्नी व मुलगा दुष्काळात निधन पावतात. अशावेळी तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात की तुम्ही माझी मायेतून सुटका केली, आता फक्त तू आणि मी, आपल्या दोघांना त्रास देण्यास कोणी येणार नाही. बाळेविन माय क्षणभरी न राहे, न देखता होय कासा विस. आणिक उदंड बुजविली जरी, छंद त्याच्या अंतरी माऊलीचा. नावडली तया बुजविली जरी, देखोनी या नाचे माय दृष्टी. तुका म्हणे माझी विठ्ठल माऊली, अनिकाची बोली चाड नाही. असा सर्वसंग त्याग करून ईश्वराशी एकरूप होणे सोपे नसते. निदान योग्य वेळी तरी वैराग्य आपलेसे करणे मला महत्त्वाचे वाटते. निश्चय म्हणजे दृढ संकल्प. आपणास जे काही चांगले करायचे त्यासाठी निश्चय, आणि तोही दृढ निश्चय आवश्यक आहे. दृढ निश्चयी होण्यासाठी आपण जिद्दी असणंही फार आवश्यक आहे. आपण स्वतःच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी,
गोरगरिबासाठी काहीतरी करण्याचे जे ठरवितो ते आपले लक्ष असते. हे लक्ष प्राप्त करण्यासाठी खूप साधना आणि मेहनत करावी लागते. तरुण विद्यार्थ्यांनी आपणास काय करायचे, काय व्हायचे हे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. एकदा ध्येय निश्चित ठरवल्यावर त्या लक्ष्याकडे जाणे सोयीचे असते. ध्येय प्राप्त करण्याचा निश्चय झाला की मग आपली जात, धर्म, देश, संस्कृती, आर्थिक स्थिती याची काही अडचण येत नाही. माता जिजाबाईंनी जे संस्कार शिवाजी महाराजांना दिले, स्वराज्य निर्मितीची प्रेरणा दिली, त्यातून शिवाजी महाराजासारखे उत्तुंग व्यक्तिमत्व निर्माण झाले. अहिल्याबाई होळकरांनी पतीच्या निधनानंतर जे समाज सुधारणेचे ध्येय स्वतःच्या मनात रुजविले आणि शेवटपर्यंत त्या आपल्या ध्येयापासून दूर गेल्या नाहीत. इंग्रजी सत्तेविरुद्ध झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी जो लढा दिला हे लक्षात घेतले तर या सर्वांनी दृढनिश्चयच केल्याचे लक्षात येते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्य मिळविण्याचा आणि स्वराज्य निर्मितीचा जो संकल्प केला तो त्यांच्या दृढनिश्चयाचाच परिणाम होता. वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य निर्मिती शपथ घेणे सोपे नव्हते. मी स्वराज्य निर्माण करणारच, माझ्या समाजावर होणारे अन्याय दूर करणारच अशी एक जिद्द छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती. बलाढ्य परकीय मोगलांविरुद्ध अन्याय करणाऱ्या मुस्लिम राजवटीविरुद्ध झुंज देणे, संघर्ष करणे सोपे नव्हते. परंतु निश्चयाने त्यांनी त्याविरुद्ध लढा देऊन आपले स्वराज्य निर्मितीचे ध्येय प्रत्यक्षात साकार केले. तशी जिद्द विकासासाठी आपल्यात असणे महत्त्वाचे असते. छत्रपती शाहू महाराज, ज्योतिराव फुले यांनी समाज सुधारणेसाठी दिलेला लढाही या संदर्भात मला महत्त्वाचा वाटतो. महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक, सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता, जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य महात्मा फुले यांनी ज्या दृढनिश्चयाने केले ते या संदर्भात मला महत्त्वाचे वाटते. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी समाजाची उन्नती व्हावी, गरिबातल्या गरीब सर्वसामान्य बुद्धिमान व्यक्तीला उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी प्रेरणा दिल्या. समाज सुधारकांना आर्थिक मदत दिली. पडदा पद्धती बंदी, बालविवाह बंदी, कन्या विक्री बंदी, मिश्र विवाह पुरस्कार इत्यादी सुधारणा त्यांनी केल्या. दलितांना दिलेल्या सवलती, इंग्रजांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी केलेले समाज सुधारणाचे कार्य हे सयाजी महाराजांचे निश्चयाचे फळच होते. सर्वसामान्यपणे लोक आळशी असतात, देरेहरी पलंगावरी अशा विचाराचे असतात. त्यांचा स्वतःवर विश्वास नसतो, निश्चय नसतोच. मी हे करणारच, मी हे मिळवणारच अशी जिद्द नसते. अशी माणसे स्वतःचा विकास करू शकत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर निश्चयी असणे गरजेचे आहे. एकदा आपण लक्ष ठरविले तर पूर्ण करण्यासाठी साधना, तपश्चर्या करावी लागते. एकदा अपयश आले तरी ध्येयापासून दूर जाणे बरोबर नाही. अपयश ही यशाची पायरी आहे. निश्चय असेल तर लक्ष्य साध्य करणे सहज शक्य आहे. त्यासाठी आपली इच्छाशक्ती, विल पॉवर मजबूत असणे गरजेचे आहे. पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची एक कवितेची ओळ आहे, हार नाही मानूंगा, हार नाही ठाणूंगा. आपणही हार नाही मानली पाहिजे. सामान्यपणे आपण परिस्थितीची जुळवून घेतो हे योग्य नाही. असफलतेमागे दृढ निश्चयाचा अभाव असतो. त्यातून गुन्हेगारी वाढते, भ्रष्टाचार वाढतो. आज समाज जीवनात, राजकारणात अर्थाला आणि सत्तेला महत्त्व आले आहे. ध्येयापासून दूर गेलेल्या माणसाला कोणता मार्ग स्वीकारावा हे लक्षात येत नाही. जोपर्यंत मनातील संशयाचा विवेकाने त्याग करून उच्चतम ध्येयाच्या प्राप्तीसाठी दृढनिश्चय नाही तोपर्यंत जगण्याला काही अर्थ नसतो. निश्चयाचा महामेरू असणे महत्त्वाचे असते. महामेरू म्हणजे हिमवनातील सोनेरी शिखर, ज्याचे तेज सूर्याहूनही अधिक असते. पुराण महाभारतातही याचा उल्लेख आहे. निश्चयाचा महामेरू एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे आपल्या निश्चयावर ठाम असतो. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू ही उपाधी दिली आहे. त्यांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन स्वराज्य निर्माण केले, जनतेचे रक्षण केले. ते संत रामदासांच्या शब्दात लक्षात घेऊया. निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. परोपकाराच्या राशी, उदंड घडती जयाशी, तयाचे गुण महत्वाशी, तुलना कैची. दूरदृष्टी म्हटलं तर हा डोळ्याचा आजार आहे, जो दृष्टीच्या भावनेवर परिणाम करतो. दूरचे दिसत नाही किंवा अस्पष्ट दिसते, मग नंबरचा चष्मा लावावा लागतो. येथे मात्र दुसरा अर्थ म्हणजे भविष्याचा वेध घेऊन पुढे काय होणार हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागणे,
कार्य करणे म्हणजे दूरदृष्टी असणे होय. अध्यात्म्यातून दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा मिळते. व्यापक विचार करण्याची वृत्ती उत्पन्न होते. आपल्या संतांना भविष्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे वागण्याची दूरदृष्टी होती. 13व्या शतकातील संत नामदेव ज्ञानेश्वरापासून 16व्या शतकातील संत तुकारामापर्यंत संतांनी सामान्यपणे माणसांचे हित सतत चिंतिलेले दिसते. आज मानवाने प्रचंड प्रगती केली आहे. या प्रगतीने निर्माण झालेली भौतिक सुखसाधने मानवी विज्ञान तंत्रज्ञानाने विकसित विकास साधने समजली जातात. या सुखसाधनांच्या मागे माणूस प्रचंड वेगाने स्वतःची दमछाक झाली तरी धावत आहे. या धावपळीत माणूस आपले माणूसपण आणि नैतिकता हरवून बसला आहे. स्वास्थ्य, शांती, समाधान याची जागा अगतिकता, अस्थिरता, बेचैनी यांनी घेतली आहे. तंत्रज्ञान युगाच्या या काळात वैज्ञानिक प्रगती विलक्षण गतीने होत आहे. मानवतेच्या पातळीवर विचार करता मात्र माणूस खोल गळतीत जात आहे. अशावेळी संतांची, त्यांच्या साहित्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीपणाची आठवण येते. संतांनी नेहमीच माणसाची, समाजाची आणि विश्वाची काळजी घेतली आहे. आत्मउद्धाराबरोबर अखंड मानवजातीचा उद्धार झाला पाहिजे या भूमिकेतून संतांनी स्वतःकडे आणि माणसाकडे पाहिले. त्यासाठी त्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला. संत दूरदृष्टी असलेले होते. आज 21व्या शतकात जी जागतिकीकरणाची प्रक्रिया चालू आहे ती संतांच्या दूरदृष्टी असलेल्या विश्वकल्पनेतून आलेली आहे. 13व्या शतकातील विश्व हे माझे घर म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना हीच विश्वव्यापकता अपेक्षित होती. व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून त्याविषयी उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कोठेही आसक्ती कमी नसते. त्यातून संतांचे दूरदृष्टीविषयीचे विचार आपल्या लक्षात येतात. पर्यावरण आज खूपच बिघडलेले दिसते. अनियमित कोसळणारा पाऊस, त्यामुळे पाण्याची कमतरता, दुष्काळ याला मानवाने नैसर्गिक साधनांचा केलेला विनाश कारणीभूत आहे. म्हणून तर संत तुकाराम दूरदृष्टीचा विचार करून वृक्षवल्ली आम्हा सोये रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती असे म्हणतात ते उगीच नाही. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. संत नामदेव ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापर्यंत अनेक संतांनी समाज उन्नतीसाठी, जनजागृतीसाठी भक्तिमार्ग सांगितला. तो समाजात रुजवला. त्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. काही शतकांचा कालावधी लोटला तरी संतांनी सांगितलेली वचने त्यांची दूरदृष्टी दर्शवितात. स्वातंत्र्य चळवळीत दूरदृष्टी असणारे नेते होते, सामाजिक कार्यकर्ते होते. त्यामुळे आपणास स्वातंत्र्य मिळाले. दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तींच्या कार्यामुळे, त्यांच्या योगदानामुळे देशाचा विकास होतो. संतांप्रमाणेच पूर्वीची लोकप्रतिनिधी त्यागी वृत्तीची होते. नीतिमत्ता, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी त्यांच्यात होती. आजच्या नेत्यात ते कुठं दिसत नाही. देशाच्या विकासासाठी आणि सार्वभौमत्वासाठी नव्या पिढीत दूरदृष्टी असणे अत्यावश्यक आहे. महात्मा गांधी आज साऱ्या जगाला दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व म्हणून माहीत आहेत. शांती आणि सत्याग्रह या मार्गाने स्वातंत्र्याचा लढा दिला जाऊ शकतो, ही त्यांच्या वेगळ्या दृष्टीचाच आविष्कार वाटतो. दूरदृष्टीने भविष्याचा वेध घेणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, महाराज सयाजीराव गायकवाड, स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेऊन मराठ्यांचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा आहे हे लक्षात घेऊन आपल्या राज्याचे शत्रूपासून संरक्षण करण्याच्या हेतूने सागरी किल्ले बांधले. हे त्यांच्या दूरदृष्टीचेच काम होते. जात, पात, धर्म, पंथ या पलीकडची त्यांची विचारसरणी होती. म्हणूनच त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात सर्व जाती धर्माचे सैनिक होते, त्यांचे संरक्षक होते. आजच्या स्वार्थी, भ्रष्टाचारी, दहशतवादी राजकारण्याने छत्रपती शिवाजी महाराजांची व्यापक दूरदृष्टी अंगीकारली तर देश वेगाने विकास पावेल हे नक्की. आपल्या देशात उद्योगधंदे वाढवावे, कृषी उत्पन्न वाढवावे, शेतकरी परिपूर्ण व्हावा, सामान्यातील सामान्य माणूस जगला पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय समोर ठेवून दूरदृष्टीने जाणीवपूर्वक विकासाकडे लक्ष देणारे पंतप्रधान मोदी जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेत आहेत.